उद्या आहे या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी. तर या संकष्टी चतुर्थीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा आपल्या मुलांसाठी काय उपाय किंवा तोडगे करायचे आहेत की त्यांना पुढचं जे येणारं वर्ष आहे त्या वर्षात त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं विघ्न राहणार नाही, आपल्या सगळ्यांच्याच कुटुंबियांच्या आयुष्यात कोणतंही विघ्न राहणार नाही, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे खूप लोक अगदी भक्तीने करत असतात. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पांना मानणारी खूप लोक आहेत. कारण गणपती बाप्पा हे शीघ्र फल देणारे आणि लवकर पावणारे हे देवता आहेत. त्यामुळं आपल्या मनातील कोणतीही अडचण असेल तर ती गणपती बाप्पांना सांगून संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर त्याचं फळ लवकर मिळतं असं म्हटलं जातं. पण संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याचे काही नियम आहेत किंवा हे व्रत केलं नाही तर इतर कोणत्या पूजा करायच्या की ज्यामुळं आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. उद्याचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे बघा. डिसेंबर महिना हा या वर्षाचा शेवटचा महिना आहे. हे वर्ष आपल्याला कसंही गेलं असेल तरी नवीन येणाऱ्या वर्षात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी यायला नकोत. सगळ्या गोष्टी चांगल्या आणि मंगलमय घडाव्या म्हणून आपण विघ्नहर्त्याची मनापासून पूजा केल्यानंतर आयुष्यातील विघ्नही नक्कीच दूर होतील. आणि आपली मुलं आहेत बघा, लहान मुलांचे तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांच्यासाठी उद्या अगदी सोप्या पद्धतीनं आणि साधी सोपी सेवा तुम्हाला करायची आहे. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की मुलं चंचल आहेत, ऐकत नाही आहेत, अभ्यास करत नाही आहेत. जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, ज्या काही तुमच्या अडचणी असतील, या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी उद्या एक खूप महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो तुम्हाला करायचा आहे. कारण बुद्धी ही गणपती बाप्पांकडूनच मिळत असते आणि आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्याचं काम हे बाप्पा करत असतात. गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत, दुःखहर्ता आहेत. आपल्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान देण्याचं काम हे बाप्पा लवकरात लवकर करत असतात. म्हणून तर ते सगळ्यांनाच अतिशय प्रिय आहेत. तर उद्या काय करायचं? उद्या सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. त्याच्यानंतर पहिली महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचा. कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे अमावस्या असेल, कोणतं व्रतवैकल्प असेल, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक महिन्याला सणवार येतात, त्या सणवाराचे जे दिवस असतात त्या दिवशी तरी सूर्याला अर्घ्य द्यायला अजिबात विसरायचं नाही. कारण दररोज दिलेलं खूप चांगलं असतं. कारण सूर्यासारखं तेज आपल्या आयुष्यात हवं असेल, सूर्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यात हवा असेल तर सूर्याला अर्घ्य देणं हे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही कधी देत नसाल तर संकष्टी चतुर्थीला नक्की देत जा. सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा 5 वेळा जप करायचा आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा. त्याच्यानंतर आपल्या घरातील देवदेवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना उद्या आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तर एक छोटंसं ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवल्या तरीही चालू शकतं. त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. मग तो दुधाने घालू शकता किंवा पंचामृताने घालू शकता. तुम्हाला जे शक्य असेल त्यांनी गणपती बाप्पांना उद्या अभिषेक घाला. त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ असं पुसून घ्यायचं आणि आपण देवघरात ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करतो त्या ठिकाणी थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्या तांदळावरती आपल्याला बाप्पांना स्थापन करायचं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण बाप्पांच्या आशीर्वादाने करतो. त्यामुळे असं कोणीही नसणार आहे की ज्यांच्या घरात बाप्पांची मूर्ती नाही आहे. त्याच्यानंतर त्यांना अष्टगंध लावून हळद, कुंकू, अक्षदा, लाल कलरचं जास्वंदीचं फूल व्हायचं आहे, दुर्वा व्हायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. प्रसादाला काय ठेवायचं? तर या दिवशी प्रसादाला तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवू शकता. तेही तुम्हाला शक्य नसेल तर साधी खडी साखर जरी ठेवली तरीही चालू शकतं. बरेच लोक संकष्टी दिवशी मोदकाचा नैवेद्य करतात. तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य करून तो संध्याकाळी दाखवला तरीही चालू शकतं. तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही
या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता. बाप्पांना काय प्रिय आहे की आपली भक्ती आपण किती मनापासून करतोय ते. मग जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर करत नसाल तर उद्या आवर्जून गणपती बाप्पांना अभिषेक घाला, त्यांची व्यवस्थित पूजा करून घ्या आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करा. कारण बाप्पा हे आपल्या भक्तीचं शीघ्र फल देणारे देवता आहेत आणि कितीही साध्या पद्धतीनं आपण पूजा केली तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळं तुम्ही अशी साधी पूजा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या संकष्टी पकडतात, ज्या महिला असतील पुरुष असतील जे कोणीही असेल, जर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडता येणार असेल तर संकष्टीचा उपवास करा. कारण चंद्राला ओवाळल्याशिवाय संकष्टीचा उपवास सोडला जात नाही आणि तेव्हा ज्यावेळी आपण चंद्राला ओवाळतो त्याच्यानंतरच आपल्याला संकष्टी केलेल्याचं पुण्यही मिळत असतं. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं साधी पूजा करत जा, चालेल. पण ज्यावेळी तुम्ही संकष्टी करताना तर त्यावेळेला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला पाण्याने अर्घ्य द्यायचा, चंद्राला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या, धूप दीप दाखवायचा, ओवाळायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो. सगळ्यात महत्त्वाचा नियम. त्याच्यानंतर संकष्टी दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे. तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल त्या वेळेला गणपती बाप्पांचं नामस्मरण करा. ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करत चला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी तुम्हाला सांगायची होती की शेवटच्या संकष्टीला आपल्या मुलांसाठी काय उपाय करायचे. नवीन वर्षात कुठलीही अघटित घटना घडू नये, मुलांच्या आयुष्यात सगळं काही चांगलं आणि मंगलमय घडावं, त्यांच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर व्हावी, अभ्यासात लक्ष लागावं, जे काम हाती घेतलेलं आहे ते पूर्ण व्हावं, अशी कुठलीही अडचण असेल तर उद्याच्या संकष्टीला तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. जी तुमची कोणती अडचण असेल तर ती अडचण गणपती बाप्पांना सांगायची, विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आणि 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. गणपती अथर्वशीर्षाचे खूप असे फायदे आहेत, तुम्हाला माहितीही नसतील इतकं फलदायी असं हे गणपती अथर्वशीर्ष आहे. तुमच्या मुलांकडून तुम्ही गणपती स्तोत्र म्हणून घेऊ शकता. जर त्यांनी नाही म्हटलं आणि तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायला खूप अवघड जात असेल, जमत नसेल तर तुम्ही 11 वेळा गणपती स्तोत्र म्हटलं तरीही चालू शकतं. तुम्ही या गोष्टी करून बघा. खूप खूप असा या गोष्टींचा आपल्या मुलांच्या आयुष्यावरती परिणाम होत असतो आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला थोड्या दिवसातच तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवायला लागेल. हे नवीन वर्ष तुम्हाला, तुमच्या मुलांना, सगळ्यांना आयुष्यात चांगलं जावं, सगळी आयुष्यातील विघ्न दूर व्हावी म्हणून ही सेवा नक्की करून बघा. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने करतो. तसंच येणारं नवीन वर्ष आपल्या घरच्यांना, आपल्या कुटुंबियांना खूप चांगलं जावं म्हणूनच या येणाऱ्या वर्षाच्या अगोदर या डिसेंबर महिन्याच्या उद्याच्या संकष्टीला आपण या सगळ्या सेवा केल्या तर आपल्याला पुढचं वर्ष हे गणपती बाप्पांच्या कृपेने, गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने खूप चांगलं जाईल अशी मी आशा करते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.